आज आहे एकादश. खूप मोठी एकादश आहे आणि बऱ्याच जणांना एकादश धरली आहे. आज एकादश धरल्यानं काय होते, फराळाचं खायला भेटते 3 टाइम मस्त वडे गिडे पदशीर. तर तसं नसतंय. ज्या दिवशी उपास असला त्या दिवशी मला तर टेन्शन येते काय खाऊ की काय नाही. तर हॅलो नमस्कार महाराष्ट्र, वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं. आणि आज आहे एकादश. तुम्हाला आवाज येत असेल बघा, इकडं जवळ मंदिर आहे आमच्या विठ्ठल रुक्मिणीचं. तर तिथं कीर्तन चालू आहे सकाळपासून एकादशी निमित्त. तुम्हाला येत असेल की नाही आवाज काय माहीत नाही, पण मी नंतर दुपारी जाईल. दुपारी म्हणजे आता 4-5 वाजता जाईल तेव्हा मी तिथं फोटो काढेल. तर मी नक्की ठेवल स्टेटसला. तर आज उपासाचं बघा मी काय खायले, शेंगदाणे आणि आलू. परीनं उकळली, माझ्या मुलीनं उकळली शेंगदाणे आणि आलू, ते मी खात आहे. मी सकाळी शिरा केला होता, ते मी खाल्ला शिरा केलेला. आणि आता मला भूक लागली होती, मग परी म्हणली मम्मी मी उकडते, म्हणजे आलू शेंगदाणे मग उकळली. तिनंच मिरच्या चिरली पण आणि फ्राय पण करून दिली मला. मस्त लागायला खायला. कोणी कोणी एकादश धरली आज नक्की कमेंट करून सांगा. आणि एकादश धरलेली चांगली असती. कोणता उपास करू नका तुम्ही, पण एकादश करा, कारण की एकादशीचं खूप पुण्य असते. केलेलं चांगलं राहते. माझी सासू म्हणत होती असं, म्हणून मी सुरू केले. मला एकादश सुरू करून आता 1 वर्ष होते आषाढी एकादशीला मोठ्या. तर एकादश चांगली असते, करत जा. कोणी कोणी काय म्हणजे जास्त वयाच्या नाही, कमी वयाच्या लेडीज काय ज्यांना आवडते उसळ भगर तळलेलं चिप्स वगैरे काय पण असं, तर कोणी कोणी त्यासाठी उपास धरते. आपण त्याच्यातले नाहीत. मला तर खायलाच कंटाळा येते उपासाच्या त्या दिवशी, काय खाऊ काय नाही असं होते. पण आता उपाशी पण राहायला जमत नाही, काय नाही. मी जर उपाशी राहिले तर माझं घरदार नवरा कोण बघेल, लेकरं कोण बघते, म्हणजे ज्यामुळं खावं लागते. जेणेकरून खाल्ल्यानं आपल्याला काय म्हणजे टाकायला त्रास होऊ नये. माझे शिजर झालेले आहेत, त्याच्यामुळं खावं प्यावं लागतं. आणि तुम्ही उपास धरल्यावर काय काय खाता काय काय नाही नक्की खाली कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण जाता का एकादशीला मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या, नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला नवीन असताल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. घंटी वाजवा जेणेकरून तुम्हाला माझा व्हिडिओ बघायला भेटेल. आता मी जाणार आहे मंदिरामध्ये. तो का बघा कसा आवाज झाला, यायला का मंदिरातला आवाज यायला. सकाळपासून कीर्तन चालू आहे तिथं, त्याच्यामुळं. ओके बाय.